भवानी तलवारीचे रहस्य भाग 7. गुरुदेव समर्थ. दार उघडा. वरून आरोळी ऐकू आली आणि दरवान लोकांनी तोरणा किल्ल्याचे दरवाजे उघडायला सुरुवात केली. 6 घोडेस्वार वेगाने आत दाखल झाले. घोडे आणि स्वार धुळीनं माखले होते. जरी पटका जवळजवळ फाटूनच गेला होता. स्वागत करण्यासाठी किल्लेदार स्वतः पुढे आला. दुर्गभट्ट आपलं धोतर सांभाळत पळत पळत पुढे आले. किल्ल्यातील सेवक सुद्धा थोड्या कुतूहलपूर्वक स्वाराकडे पाहू लागले. कोंढाणा किल्ला हाती आला ही बातमी आधीच पोचली होती, पण हे स्वार आणखीन काही माहिती आणत आहेत हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. अरे आई साहेब कुठे आहेत? तुला सांगितलं होतं ना त्यांना सूचित करायला. दुर्ग प्रमुख आपल्या सेवकावर खेकसले. माहिती केव्हाच पाठवली होती हुजूर. सेवक सदानंद थोड्या ओशाळवाण्या आवाजानं बोलता झाला. दुर्ग प्रमुखांनी त्याला तात्काळ ओळखले. हंबीरराव पाचपुतेंना कोण नाही ओळखत. 6 फूट उंची असलेल्या हंबीररावांना सर्वजण बिचकून असत. इतर सरदार मंडळींप्रमाणे हंबीरराव कधीही किल्ल्यात महालात दिसत नसत. सदैव आपल्या घोड्यावरून ते रयतभर फिरत असत. एका लढाईत हंबीररावांनी 56 लोकांना एक हाती ठार मारलं होतं. शेवटी आपली तलवार मोडली असता त्यांनी आपल्या हाताने लेंछांचं डोकं फोडलं होतं. सणकी म्हणूनच इतर सरदार त्यांना ओळखत असत, पण त्यांची स्वामी भक्ती मात्र अतुलनीय होती. हा माणूस आपल्या महाराजांसाठी कुठल्याही थराला जाईल ह्यात शंका नव्हती. हंबीरराव घोड्यावरून उतरले. हलकेच पावलं टाकत ते चालत पुढे आले. त्यांच्या पाठोपाठ आणखीन 2 सैनिक चालत आले. दुर्गप्रमुखांनी इतर स्वारांच्या नजरेत खिन्नता पाहिली. वास्तविक म्हणजे असे अचानक स्वार पाठवणं त्यांना अपेक्षित नव्हतं. कोंढाणा सर केला म्हणजे सर्वांनीच आनंदित असायला पाहिजे होतं. हंबीररावांनी कमरेच्या पट्ट्यातून एक पत्र बाहेर काढलं. इतर स्वार फारच चिंताग्रस्त वाटत होते. नमस्कार हंबीरराव. युद्धभूमी सोडून इथे कुठे? काय प्रयोजन आहे? दुर्गप्रमुखांनी वातावरण हलकं करण्याच्या हेतूनं विचारलं. दुरूनच भट आपली तुंदील तनू सावरत येत होते. महाराजांचा खास हुकूम आहे. हंबीररावांनी आपलं पत्र दुर्गप्रमुखांच्या हातात दिलं. किल्ल्यावरची सेवक मंडळी, पहारेकरी इत्यादी आपलं काम सोडून हंबीरराव आणि दुर्गप्रमुखांकडे बघत होते. भट्ट दुर्गप्रमुखांजवळ येऊन थांबले. दुर्गप्रमुखांनी पत्र हातात घेतलं आणि ते वाचू लागले. सर्वजण बारकाईने त्यांच्याकडे पाहत होते. दुर्गप्रमुखांच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य आणि नंतर विलक्षण रागाचे भाव उमटले. भट सुद्धा दुर्गप्रमुखांचा चेहरा पाहून कावरे बावरेच झाले. हंबीर, डोकं ठिकाणावर आहे ना? ह्याचा अर्थ काय आहे? ही काय दगाबाजी आहे? दुर्गप्रमुख ओरडले. त्यांचा आवाज ऐकून पहारेकरी तात्काळ पुढे सरसावले. हंबीरराव मात्र तसूभर सुद्धा हल्ले नाहीत. भटांनी पत्र आपल्या हातात घेऊन वाचलं. शिव 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 शिव. हंबीर, काय हे? काय आहे? आई साहेबांना अटक करून नजर कैदेत ठेवण्याचा महाराजांनी आदेश दिलाय. महाराज असा आदेश देऊ तरी शकतात का? काय हे? भटाचे बोल ऐकून सेवक मंडळीत एकच धांदल उडाली. महाराजांचा आदेश आहे आणि कुठल्याही अवस्थेत पार पाडण्याचा माझा मनसूबा आहे. तुमच्या या फुटकळ सैनिकांना कापण्याचा माझा अजिबात उद्देश नाहीये दुर्गप्रमुख. मला विश्वास वाटत नाही की हा महाराजांचा आदेश असेल. ह्यात नक्कीच काही दगाफटका आहे, दुर्गप्रमुख बोलले. दुर्गप्रमुखाच्या रक्षकांनी आपल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवले. हंबीरराव तटस्थपणे उभे राहिले, पण त्यांचे सैनिक मात्र घाबरून पाहत होते. नाही दुर्गप्रमुख, माझ्या मुलाला मी ओळखते. त्यानं आणखीन काही पत्र पाठवलं असतं तरच मला आश्चर्य वाटलं असतं. आईसाहेब दरवाजातून बाहेर येत बोलल्या. पहारेकरी, आजूबाजूला काम करणारे सेवक, भट सर्वच आश्चर्यानं पाहत होते. आईसाहेब, अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्यावर राजद्रोहाचा आरोप केलाय, दुर्गप्रमुख बोलले. दुर्गप्रमुख, स्वामीनिष्ठा दाखवणं म्हणजे राजआज्ञेचं पालन करणं. तुम्ही ते कराल अशी अपेक्षा आहे. असं म्हणून आईसाहेब आपल्या कक्षात निघाल्या आणि हंबीर आणि त्यांचे सैनिक मागोमाग निघाले. दुर्गप्रमुख अवाकपणे पाहत राहिले. गुरुदेव, आपण इथे? रात्रीच्या अंधारात सुद्धा महाराजांनी आपल्या कक्षात उपस्थित झालेल्या त्या आकृतीला ओळखलं. महाराजांच्या रक्षकांनी भोया उंचावल्या. एकाने बाहेरील मशाल आत आणली आणि समर्थांचा तेजोमय चेहरा उजळून निघाला. महाराजांनी इशारा करताच रक्षक बाहेर गेले. समर्थ असेच कुठेही उपस्थित होतात हे सर्वांनाच ठाऊक होतं. रक्षकांनी कितीही सावधानता बाळगली तरीही आजपर्यंत कोणीही त्यांना अटकाव करू शकला नव्हता. काय ऐकतोय मी महाराजे? स्वतःच्या मातेला नजर कैदेत. का ते?
ही माहिती तुम्हाला कशी मिळाली? महाराजांनी विचारलं. काही मोजके लोक सोडल्यास कुणालाही या बातमीचा पत्ता नाही. समर्थ फक्त हसले. प्रत्यक्षात महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं नाही. जे योगी महाराजांच्या कक्षात प्रकट होऊ शकतात त्यांना काहीही अवघड नाही. समर्थांची आणि महाराजांची भेट जुनी होती. लहानपणापासूनच समर्थांचा हात महाराजांवर होता. भट जे नेहमीच फकीर साधू लोकांपासून महाराजांना दूर ठेवायचे, त्यांनी समर्थांना मात्र आदराशिवाय कुठल्याच भावनेनं पाहिलं नाही. समर्थ सुद्धा असे तसे साधू नव्हतेच मुळी. त्यांची वाणी तेजस्वी होती आणि शरीर होतं एखाद्या योद्ध्याप्रमाणे. रोज सकाळी 1000 दंड बैठका काढल्याशिवाय समर्थ म्हणे कुठे जातच नसत. ज्या भागात म्लेच्छांनी उत्पात मांडला होता, जिथे ब्राह्मण लोक शेंडी लपवत होते, तेथे समर्थ मात्र शेळ्यांच्या कळपात वाघानं जावं त्याप्रमाणे संचार करत असत. त्यांचे शिष्य सुद्धा त्यांच्यासारखे बलवान आणि सरड्याप्रमाणे रंग बदलून समाजात मिसळून राहणारे. समर्थांना सर्व जगाची माहिती असायची. महाराजांना कधीही मानसिक त्रास झाला की समर्थांची आठवण यायची, कारण समर्थ वेगळेच होते. त्यांची दृष्टीच वेगळी होती. अरे, तुझ्या मातेनं काही गैर केलेलं नाही. तिने उलट रक्ताचा थेंब सुद्धा न सांडता किल्ला जिंकला आणि तू इथे सगळे शूरवीर घेऊन जीव द्यायला आला होतास. समर्थ आपल्या तेजस्वी वाणीनं बोलते झाले. पण गुरुदेव, मातेनं दगा केला, शत्रूच्या मुलाला अपहृत केलं. अशा प्रकारच्या योजनेनं का आम्ही हिंदू स्वराज्य उभारणार आहोत? हे धर्मसंगत आहे का? महाराजांनी प्रतिप्रश्न केला. समर्थ काही क्षण अबोल राहिले. काही पावले चालून ते महाराजांच्या बाजूच्या आसनावर बसले. महाराज त्यांचा चेहरा न्याहाळत होते. हे बघ, धर्म म्हणजे काही पुस्तकी ज्ञान नसतं. धर्म म्हणजे काही दगडावर ओढलेली अक्षराशी रेघ नाही. धर्मपालन म्हणजे प्रवाह आहे. दगडांना भेदून जाणारा किंवा गरज पडल्यास वळून जाणारा, पण शेवटी प्रचंड डोंगरांना सुद्धा नष्ट करणारा प्रवाह. तुला धर्मपालन करायचं आहे, नियमपालन नाही. तू नियमांचा गुलाम नाही, त्यांचा कृतांत आहेस. तुला आदिलशाही, मुघलशाही यांचा संपूर्ण विध्वंस करायचा आहे. ते काम सोपं नाहीये आणि त्यासाठी कृष्णाची बुद्धी आणि संहारक शिवाची तटस्थता असली पाहिजे. तुझ्या मातेनं निर्णय घेतला तो पूर्णपणे बरोबर होता. तूच चूक केलीस. तू तानाजीचे बोल मनावर घेतले नाहीस. तू अग्निशिखेचे बोल मनावर घेतले नाहीस. गुरुदेव, मी आपला आदर करतो. कदाचित अग्निशिखेला बंदी बनवून मी चूक केली असेल, पण राजआज्ञेचं उल्लंघन करणं हा राजद्रोह आहे. माझा निर्णय बदलणं शक्य नाही. मी स्वतः तोरणा किल्ल्यावर जाऊन आईसाहेबांची बाजू ऐकून घेईन. तोपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर त्यांनी निर्णय घेणं मला मंजूर नाही. महाराज आपल्या नेहमीच्या कठोर आवाजात बोलले. समर्थांनी फक्त एक निराशेचा हुंकार काढला. मी इथे वेगळ्या कारणासाठी आलो होतो. अग्निशिखेला भेटलो मी. तिने हे पत्र हाती दिलंय मला. समर्थांनी आईसाहेबांची सही असलेलं पत्र पुढे केलं. महाराजांनी पत्र घेऊन वाचलं. ते वाचून त्यांच्या डोळ्यात निराशा उत्पन्न झाली. तर ह्या अग्निशिखेबरोबर आईसाहेबांनी अशा प्रकारचा करार केला होता. ही तर आणखीन मोठी चूक आहे. ह्यात कसला आहे राजकीय फायदा? साधू बैरागी यांना भूताकेतांवर विश्वास ठेवणं योग्य दिसत नाही. राजांना तर नाहीच नाही. भूताखेतात विश्वास नको, पण हेरांच्या बातमीवर तर विश्वास ठेवायला हवा ना. मी सुद्धा जाऊन आलोय रत्नागिरीत. आदिलशहानं दिलावर खानाला 150 शाही योद्ध्याबरोबर विशेष कामगिरीवर पाठवलं होतं. त्याचं शव सुद्धा सापडलं नाही. अनेक गावांमधून लोक गायब होत आहेत. कितीतरी गावकरी आपल्या पूर्वजांचं गाव सोडून दक्षिणेत जात आहेत. समर्थ बोलत होते आणि महाराज लक्षपूर्वक ऐकत होते. आणि ही अग्निशिखा, हे काय प्रकरण आहे? आमच्या सैनिकांची मुंडकी तिच्या हातात कशी काय? आणि ती का फिरत होती ती घेऊन? काही व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा अतृप्त आत्मे बनून भटकत असतात, कारण त्यांची काहीतरी इच्छा पूर्ण झालेली नसते. समर्थ बोलत होते, पण महाराजांनी त्यांना मध्येच रोखलं. पण ती तर हाडामासाची व्यक्ती आहे, प्रेतात्मा नव्हे. नाही महाराज, अतृप्त आत्मे म्हणजे काही दरवेळेस भूतच नव्हेत. काही व्यक्ती, कल्पना, ज्ञान असे असते, हे कालबाह्य होते. एका कालावधीनंतर जगाला त्याची किंमत नसते, पण काही कारणास्तव या व्यक्ती, कल्पना किंवा ज्ञान काहीतरी गोष्टीला तग धरून जगात असते. उदाहरणार्थ, कोंढाणा जिंकण्यासाठी जे दिव्य द्रव्य आपणास प्राप्त झालं होतं, ते ज्ञान ह्या जगात आणि ह्या काळात अस्तित्वात असणं योग्यच नाही. काही वर्षात त्याचा अंत निश्चित आहे. अग्निशिखा आणि तिचे गुरु भैरवनाथ त्या दिव्य अग्निद्रव्याप्रमाणेच कालबाह्य झाले आहेत. एकेकाळी महावराहाचे हे भक्त शक्तिशाली होते. जगाच्या पाठीवर प्रचंड उलथापालत त्यांनी घडवून आणली होती.
पण आज त्यांचा समय संपला आहे. पण एक शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते दोघे जिवंत आहेत. समर्थांच्या वाणीतून बोल निघत होते. आणि आईसाहेबांचा करार म्हणजे त्यांची शेवटची इच्छा. ती प्राप्त झाल्यानंतर महावराहाचे हे भक्त काळाच्या उदरात गडप होतील. महाराजांनी प्रश्न केला आणि समर्थांनी मूकपणे मान हलवली. पण मला त्याचं काय? माझा उद्देश कुणाची आध्यात्मिक प्रगती करणं नाही, हिंदू स्वराज्य उभं करणं आहे. त्यात मी माझ्या सैनिकांना की सांगू, लुप्त होणाऱ्या पंथाच्या गुरूंवर विश्वास ठेवून एखाद्या दंतकथेतील वराह मूर्तीला शोधण्यासाठी आम्ही दक्षिणेकडे जाऊ? महाराजांनी समर्थांना प्रश्न केला. राजा तू आहेस, मी नाही. निर्णय तुझा आहे, माझा नाही. न्यायबुद्धी तुला वापरायची आहे, मला नाही. चारी बाजूनं संकट घेरून येत आहेत. किल्ल्याबाहेर बख्तियार ठाण मांडून बसला आहे. उत्तरेतून शाहिस्तेखान येतोय, पश्चिमेकडून युसुफ. समर्थ बोलले. बख्तियारचा वेढा मोडण्याची पूर्ण तयारी आहे. कोंढाणा लढवणं मुश्किल नाही. शाहिस्तेखान आलाच तर त्याच्याबरोबर बातचीत केली जाईल. शेवटी आमच्यापेक्षा जास्त आदिलशाहीची चिंता त्याला असेल. युसुफ पोष अजून इथवर येण्यास अवकाश आहे, पण अशी मोहीम पुन्हा पुन्हा करण्याची ताकद आदिलशाहीत अजिबात नाही. फक्त युसुफ पोषला आम्ही एकदा रोखलं की आदिलशाहीचा अंत निकट आहे. महाराज योजना स्पष्ट करत होते. बख्तियारचा वेढा तोडून राजगडवर हल्ला करायचा माझा उद्देश होता, पण युसुफचा भाऊ तोरणा किल्ल्याकडे कूच करतोय अशी बातमी आहे. त्यामुळे पुन्हा मागे जाणं सध्या इष्ट आहे. रत्नागिरीत जे काही चाललं आहे त्यावर सुद्धा मी नजर टाकीन. गरज पडली तर मी अग्निशिखेला आईसाहेबांनी दिलेलं वचन सुद्धा पूर्ण करायचा विचार करेन. पण सध्या तरी या दंतकथेवर माझा विश्वास नाहीये. नको ठेवूस विश्वास, पण भाल्या खविशच्या खजिन्याचं काय? स्वराज्य उभारणीस त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. समर्थांनी शेवटचा प्रयत्न केला. तानाजीला मी त्याच हेतूनं पाठवलं होतं, पण खविसाचा पत्ता अजून लागला नाहीये. आपणाला काही ठाऊक आहे का? महाराजांनी विचारलं. मला नाही, पण भैरवनाथांना ठाऊक आहे. त्यांनी अग्निशिखेला तुझ्याकडे पाठवलं होतं, कारण एका भविष्यवाणीनुसार राज्य नसलेला राजाच महावराहाची मूर्ती शोधून काढू शकतो. पण दुसऱ्या बाजूनं ते स्वतः सैनिकांच्या शोधात फिरत होते. गोमंत भूमीच्या दक्षिणेला 5,000 सैनिकांची एक तुकडी सध्या तळ ठोकून आहे. त्यांचा नायक तक्षक आहे. हे सर्व सैनिक फक्त पैशासाठी लढतात. भैरवनाथ त्यांना खजिन्याच्या आशेने उत्तरेत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व सैनिक चक्रीवादळाप्रमाणे आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक शत्रूची धुळदाण उडवतात आणि फक्त धनासाठीच लढतात. हे सैनिक जर मुलखात दाखल झाले तर ज्याच्याकडे जास्त धन असेल त्याच्या बाजूने लढतील. आता स्वराज्याकडे पैसा असेल की नाही यावर ते स्वराज्याच्या बाजूने लढतील की विरुद्ध लढतील हे अवलंबून आहे. तक्षक सैनिकांबद्दल ऐकून ठाऊक होते, पण ते गोमंत भूमीत पोचले आहेत ही बातमी नवीन आहे. गुरुदेव, मला वाटते की दक्षिणेत जाणं कदाचित विधिलिखितच असावं. कोंढाण्यावर भगवा फडकलाच आहे. आता मी तोरण्याकडे कूच करतो. तेथूनच पुढील फैसला होईल. महाराज बोलले. समर्थांनी काहीही भावना दाखवल्या नाहीत आणि ते महाराजांच्या कक्षाबाहेर निघून गेले. महाराजांनी आपल्यासमोर असलेल्या नकाशावर नजर टाकली. जणू काही दैवी योजना त्यांच्याकडे रत्नागिरीत जाण्याची खूण करत होती. पण त्यांच्या बुद्धीला मात्र काहीही तथ्य वाटत नव्हतं.